मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, पोहरादेवीचे महंत आणि संत, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी, आज या ठिकाणी मला बोलण्यासाठी फक्त 5 मिनिटाची वेळ दिलेली आहे आणि या 5 मिनिटांमध्ये मला माझं भाषण संपवावं लागणार आहे। घनसावंगी मतदारसंघामध्ये ऊसाचं राजकारण संपवण्याचा हा मी प्रयत्न करत आहे, परंतु हा तुतारीवाला माणूस ऊसाचं राजकारण संपवू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे। आता परवाच एक व्हिडिओ क्लिप बाहेर आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्या कारखान्याची किती कॅपॅसिटी आहे आणि त्यांची कॅपॅसिटी कशी जास्त आहे। मी आपल्या सगळ्यांना यापूर्वीच वेळोवेळी सांगितलेलं आहे की एक कारखाना आपण सुरू केलेला आहे आणि त्या कारखान्याची क्षमता ही पुढच्या वर्षी आपण 3 लाख मेट्रिक टन ऊसाचं गाळप करू एवढी आहे। दुसऱ्या कारखान्याचं भूमिपूजन आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं। तो कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या नोव्हेंबरमध्ये सुरू होईल असा शब्द मी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या समक्ष देतो आणि या कारखान्यामध्ये जवळपास 6 लाख मेट्रिक टनाचं गाळप होईल। तीर्थपुरीच्या कारखान्यात 3 लाख आणि कुंभार पिंपळगावच्या कारखान्यात 6 लाख असं 9 लाख मेट्रिक टनाचं गाळप आपण पुढच्या वर्षीपासून सुरू करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्यासोबत असणाऱ्या सर्व लोकांना मी ही ग्वाही देतो की तुमच्या ऊसाचं कांडकं सुद्धा पुढच्या वर्षीपासून शेतात राहणार नाही, सर्व ऊस हा गायलाच आहे। दुसरा मुद्दा आहे की नवीन कारखान्यामध्ये आपण मुख्य उत्पादनाच्या व्यतिरिक्त कोजन, डिस्टिलरी, फर्टिलायझर असे वेगवेगळे युनिट आपण तयार करत आहोत आणि यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर रोजगार लागणार आहे। जवळपास 1000 ते 1200 मुलांना आपल्याला या ठिकाणी नोकरी द्यावी लागेल आणि मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की हे जे 1000 ते 1200 मुलं असतील ती आपल्याच परिसरामधील सर्व शिकलेली मुलं असतील। मागच्या वर्षी आपण पाहिलं की आपला कारखान्याचं पहिलंच वर्ष होतं। साहेबांनी थांबायला सांगितलं, त्याच्यामुळे मी आता बाकीचे मुद्दे आपल्याशी नंतर बोलेल। फक्त एकच वाक्यात एक तुम्हाला सांगतो की आपलं जे चिन्ह आहे ते आहे धनुष्यबाण। धनुष्यबाण हा आपला स्वाभिमान आहे, धनुष्यबाण हा आपला अभिमान आहे, हा आपला स्वाभिमान आहे। बाण हे आपला आन बाण आणि शान आहे आणि पलीकडची निशाणी तुताई आहे। इनकी फितरत तो देखो, चतुर्थीला चिकन तंदुरी, एकादशीला मटन करी, रामकृष्ण हरी वाजवा तुताई। यांच्या नादाला लागू नका, धनुष्यबाणाचं बटन दाबा एवढीच विनंती आपणाला करतो। 2 शब्द